नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बेसन पिठापासून ताजी शेव पाडून शेवभाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं सामान घेतलं आहे। तर 1 वाटी बेसन घेतलं आहे, कांदा घेतला आहे, थोडंसं अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतलेले। त्याचबरोबर सुके मसाले घेतले। तर सुक्या मसाल्यामध्ये कांदा, लसूण मसाला, मीठ, धना पावडर, गरम मसाला आणि हळद पावडर घेतलेली। गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाले, आपण कांदा भाजून घेऊया। बघू शकता इथं कांदा भाजून झालाय। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालू, खोबरंही भाजून घेऊ। अद्रक लसूण पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। मसाला छान असा खरपूस भाजून झालेला। आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला घालून घेऊ। भरपूर अशी कोथिंबीर घालायचं आहे आणि मसाला आपण बारीक वाटून घेऊया। हा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आपण फोडणीची तयारी करून घेऊ। इथं मी कढई गरम होण्यासाठी ठेवली। आता त्याच्यामध्ये आपण तेल घालू। तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। तेल गरम झाले, जिरं घालून घेऊया। जिरं छान तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊ। मसाला आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपण हे सुके मसाले घालून घेणार आहोत। तेही चांगलं मिक्स करून घेऊ। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। साधारण मोठा 1.5 ग्लास पाणी इथं मी ओतलेलं आहे। आता आपण या रश्श्याला छान अशी उकळी येऊन देऊया। रश्श्याला आपली उकळी येते तोपर्यंत आपण इथं बेसन पीठ तयार करून घेऊ। चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची, थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा ओवा ह्याच्यामध्ये हातावरती चोळून घालायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या पद्धतीने मी इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे। रश्श्याला आपलं छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण एक झारा घेऊ आणि झाऱ्याच्या मदतीने शेव पाडून घेऊया। ह्याच पद्धतीने आपण सर्व शेव आता ह्याच्यामध्ये पाडून घेणार आहोत। मग इथं मी सर्व शेव पाडून घेतलेले आणि आता ह्याला आपण 5 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। 5 मिनिटं झालेले आहेत। बघू शकता इथं आपली शेवभाजी तयार आहे। वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूया आणि शेवभाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपाती, तंदूर रोटी कशासोबतही खाऊ शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद।